विधेयक रोखण्यासाठी तुम्ही नेमकं काय केलं असा सवाल आता विजय वडेट्टीवार यांना जी नोटीस आली आहे त्याच्यामधून विचारण्यात आलेला आहे। कसली नोटीस त्यांना? जनसुरक्षा विधेयकाला ज्यावेळेला ते संमत होत होतं विधिमंडळामध्ये त्यावेळेला त्यांनी विरोध का केला नाही अशी नोटीस आली आणि त्यावरती स्पष्टीकरण मागण्यात आलंय। मला कल्पना नाही अशा पद्धतीची कुठली नोटीस वगैरे दिलेली। पण जनसुरक्षा विधेयकाच्या संदर्भात नेमकी हायकमांडची किंवा वरिष्ठांची भूमिका काय हे कधीपर्यंत कळलं होतं? मला हे माहिती होतं की जनसुरक्षा विधेयकाला पहिलेपासून काँग्रेसचा विरोध होता, कारण की तो रॉलेट ऍक्ट सारखा काळा कायदा आहे। हो, अतिशय मोघम आणि कोणाला कधीही उचलून घेणे मनमर्जी कारभार जो आहे तो लोकशाही विरुद्ध आहे आणि अशा कायद्याची गरज नाही, कारण ऑलरेडी कायद्यामध्ये अशी तरतुदी आहे। आणि जेव्हा भाजप म्हणतं की 2 जिल्ह्यापुरता नक्षलवाद राहिलेला आहे, तर नक्षलवादाच्या विरोधामध्ये आणलेल्या कायद्यामध्ये नक्षलवाद हा शब्दही नाही आहे। म्हणजे हा विरोधाला संपूर्णपणे चिरडून काढण्यासाठी केलेला कायदा आहे असं काँग्रेसचं म्हणणं आहे आणि त्यामुळे त्याला विरोध हा जो आहे तो काँग्रेसचा आहेच। हो, मात्र अतुलजी ज्या वेळेला विधिमंडळामध्ये हे विधेयक पास केलं जात होतं तेव्हा मात्र असा कुठलाही विरोध कुठल्याच विरोधकांकडून करण्यात आला नाही आणि यामध्ये काँग्रेसने काही विरोध केला नाही असं बोललं जात आहे। म्हणजे आमदारांना याची कल्पनाच नव्हती की नेमकं काय करायचंय। चुकीचं आहे। तुम्ही विधान परिषदेमध्ये अभिजित वंजारी आमदार जे आहेत आमचे, त्यांचं भाषण तुम्ही ऐका। स्पष्टपणे अगदी स्पष्ट शब्दात या विधेयकाचा विरोध जो आहे तो दाखवलेला आहे। अतुलजी ज्या वेळेला हे विधेयक म्हणजे मांडलं गेलं विधिमंडळामध्ये ज्या वेळेला तो कायद्यामध्ये रूपांतरित केलं जाणार होतं त्यावेळेला विजय वडेट्टीवार हे सभागृहामध्ये गैरहजर होते। नाही, मला ते बघायला लागेल, कारण ते त्या दिवशी विधेयकाच्या वेळेस मी दिल्लीला होतो आणि दिल्लीला मला जेव्हा विचारलं होतं महाराष्ट्र सदनमध्ये तेव्हा मी दिली होती स्पष्ट प्रतिक्रिया की काँग्रेसचा याला स्पष्ट विरोध आहे म्हणून। बरं, ठीक आहे अतुलजी, धन्यवाद, तुम्ही तुमची भूमिका मांडलीत यासाठी। पुढची एक मोठी बातमी बघूयात। राज्यामध्ये आता प्लास्टिक